तर बघा मैत्रिणींनो, मला इथे नवीन नवीन ब्लाऊजला इथे डिझायनर ब्लाऊज शिवायला खूप आवडतं आणि इथे बघा मला डिझाईन्स बनवायला पण खूप आवडतं. तर मी इथे जर आता ही कस्टमरचं एका ब्लाऊज आहे आणि ही एक डिझायनर ब्लाऊज आहे. तर या ब्लाऊजचे मी स्लीव्ज 3 लेअरच्या शिवलेले आहे. तर आता याला मला बॅक साईडने इथे हुक्स केलेले आहे. तर इथे त्या हुक्सवर मला इथे एक डिझाईन्स लावून तयार करायची आहे. तर मी त्यासाठी इथे बो तयार करून घेणार आहे आणि 2 रेबिना तयार करून घेणार आहे. तर मला इथे बघा नवीन डिझायनर ब्लाऊज शिवायला खूप खूप आवडतात. तर मी कस्टमरला सुचवते की ते या ब्लाऊजला ही छान डिझाईन दिसेल, तर मी त्याप्रमाणे त्यांना शिवून देते. तर इथे बघा इथे ही जी बॅक साईडने आहे तो प्लेन भाग दिसत होता आणि म्हणून मी म्हटलं की हे जे ब्लाऊज पीस आहे ते छान सिंथेटिक आहे. तर ते मी त्या प्रमाणे छान प्रकारे तिथे बो जर लावला तर छान ब्लाऊज दिसणार आहे. तर मी त्यांना सुचवलं आणि त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, तुम्ही बो लावून द्या. तर मी इथे बघा इथे मी बो तयार करून घेतलेला आहे आणि इथे हे रेबिनसुद्धा तयार केलेले आहे. 2 रेबिन मी इथे खाली बोच्या खाली सोडणार आहे. तर इथे बघा ह्या जे रेबिन आहे मी शिलाई करून घेतलेली आहे आणि त्या मी इथे छोटा तार आहे माझ्याकडे, त्याच्यावरून साह्याने मी सरळ करून घेतलेले आहे. आता इथे यामध्ये मी इथे गोल्डन कलरची एक इथे बटनसुद्धा लावणार आहे. तर ही जी बो आहे हे तयार करण्यासाठी मी सुई आणि धागा घेतलेला आहे आणि हा बो इथे धाग्याच्या साहाय्याने बो तयार करून घेत आहे. आणि हा जो बो आहे छान प्रकारे फ्लावरसारखा पण दिसतो आणि बो टाईप पण दिसतो. तर मी कारण की हा सिंथेटिक तो खूप ऑर्गेन्झा कापड असल्यामुळे तो कापड खूप सिल्की असल्यामुळे हा बो सरळ राहता तो छान प्रकारे फ्लावर टाईप पण दिसतं. तर इथे बघा इथे ही जी रिबीन आहे ती मागच्या साईडने लावून घेत आहे आणि छान हाताने धाग्याने शिवून घेत आहे आणि त्यावर मी इथे गोल्डन कलरची इथे गोल्डन म्हणजे मल्टी कलरची इथे बटन लावून घेणार आहे. तर इथे बघा इथे मी मल्टी कलरचे बटन लावत आहे आणि इथे हे पुन्हा शिवून घ्यायचं आहे. आता हे जे ब्लाऊज आहे माझं मी तिथे तयार केलेलं आहे हे मी इथे याला बॅक साईडने हे इथे जी रेबिन बनवलेली आहे, बोल बनवलेला आहे तो लावून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा बो इथे मी अटॅच करून घेत आहे आणि इथे ह्या झाल्यानंतर छान प्रकारे लुक्स ह्या ब्लाऊजला येणार आहे आणि हे बॅक साईड पण छान दिसणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हे आपल्याला काठावर हुकच्या साईडने आपल्याला हे जो बो आहे तो लावून घ्यायचा आहे, जेणेकरून तो आड आणि हुकच्या मधोमध दिसणार आहे. तर इथे बघा छान प्रकारे मी इथे हा धाग्याच्या सहाय्याने लावून घेतलेला आहे. आता मग छान प्रकारे ब्लाऊजला लुक्स आलेला आहे आणि ब्लाऊजसुद्धा छान झालेला आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी ही डिझाईन तयार केलेली आहे. त्यानंतर दुसरं इथे सिवलेस ब्लाऊज आहे. तर ह्या सिवलेस ब्लाऊजला पण इथे कापड उरलेला होता. तर मी इथे काय केलं, थोडं मला सुचलं की चला बॅक साईडने प्लेन भाग आहे तर इथे काहीतरी लुक्स द्यायला हवं, म्हणून मी यालासुद्धा मी इथे अशाच प्रकारे बोलावून घेतलेला आहे. तर इथे मी लांबीची पट्टी आहे ती 10 इंच घेतलेली आहे, रुंदी 5 इंच घेऊन ही पट्टी तयार करून घेत आहे. आता यालासुद्धा मधोमध शिलाई करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडला शिलाई करून पॅक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तो बो आपल्याला खुल्या साईडने काढून घ्यायचा आहे आणि तो सरळ करून घ्यायचा आहे. सरळ झाल्यानंतर बघा मी इथे आता इथे 2 रेबिनसुद्धा घेतलेले आहे आणि हा जो बो आहे त्याला मी इथे सुईच्या साहाय्याने इथे व्यवस्थित बो करून घेणार आहे. आणि बघा हा पण कापड इथे सॅटिनचा कापड असल्यामुळे चमक खूप आहे आणि ब्लॅक कलरचा असल्यामुळे खूप असा चमकत आहे. तर याच कापडाची मी याला बटनसुद्धा बनवून घेणार आहे. तर इथे बघा इथे जे यालासुद्धा मी 2 रेबिन लावून घेणार आहे. तर रेबिनसाठी मी इथे 10-10 इंचची पट्टी घेतलेली आहे आणि इथे तिरपी पट्टी घेऊन मी इथे ती शिलाई करून घेत आहे. आता ती शिलाई केल्यानंतर आपल्याला ती सरळ करून घ्यायची आहे. सरळ केल्यानंतर तिला त्या आपल्या बोला लावून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊज आहे हे सिवलेस ब्लाऊज आहे आणि याला मागच्या भागाने सिंपल गोल गळा केलेला आहे. तर इथे काहीतरी लुक्स द्यायला हवं आणि ब्लाऊज हे कोणत्याही साडीवर किंवा पार्टीलासुद्धा आपण घालू शकलं पाहिजे, यासाठी मी एका कस्टमरला हे इथे सुचवलेलं आहे. तर बघा मैत्रिणींनो, याच कापडाची मी इथे बटनसुद्धा बनवून घेत आहे आणि बटन हे यामध्ये लावून घ्यायची आहे.
आणि ही जी बटन आहे ती मी इथे रेडीमेड बटन वापरलेली आहे आणि तो कापड हाच वापरलेला आहे. तर त्याच कलरची मी इथे बटनसुद्धा बनवलेली आहे आणि बटन हे एकदम 1 मिनटात ते 2 मिनटात माझी बनवणं झाली आहे. तर हे जे लटकन आहे हे बनवायला मला फक्त 3 ते 4 मिनटं लागलेली आहे आणि पटकन असे हे लटकन पटकन असे हे हा बो तयार झालेला आहे. तर इथे बघा मैत्रिणींनो, मी इथे शिवून घेतलेला आहे आणि हा धाग्यानेच आपल्याला शिवून घ्यायचा आहे. त्यानंतर जो बटन आहे ते सुद्धा धाग्यानेच लावून घ्यायची आहे, कारण की मशीनवर याला शिलाई येणार नाही. तर इथे हातानेच ते लावून घ्यायची आहे आणि ते झाल्यानंतर आपल्याला हे ब्लाऊजला लावून घ्यायची आहे. तर बघा इथे बटन आणि बो छान तयार झालेला आहे आणि सुंदर असा हा दिसत आहे. त्यानंतर मी मधोमध इथे जे ब्लाऊज शिवलेला आहे त्या ब्लाऊजला इथे मधोमध लावून घेणार आहे. तर इथे बघा इथे मी जी हुक्स पट्टी आहे त्याच्या मधोमध बरोबर ते लावून घेत आहे, जेणेकरून ती आळपट्टीलासुद्धा अटॅच होणार आहे आणि इथे मधोमध तो बो आणि रेबीन येणार आहे. तर मैत्रिणींनो बघा, अशा प्रकारे जर आपण इथे प्लेन कापडपासून अशा प्रकारे डिझायनर ब्लाऊज तयार करू शकतो आणि सुंदर असं लुक्स या ब्लाऊजला आलेला आहे आणि मस्त फिटिंग्सचं हे ब्लाऊज इथे सिवलेस ब्लाऊज झालेला आहे. तर या ब्लाऊजची जर आपल्याला इथे पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर तो मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर माझं हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि माझे व्हिडिओ कसा वाटला लाईक करा. धन्यवाद.